तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागील 6 महिन्यातील जे महत्त्वाचे प्रश्न आहेत चालू घडामोडीवरती ते आपण पाहणार आहोत। सर्व प्रश्न हे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर पहा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे 2025 चा मिस वर्ल्डचा किताब कोणी जिंकला आहे? तर पहा, ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तुम्हाला सुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो, जेणेकरून तुमचा सुद्धा सराव होऊन जाईल। तर पहा, 2025 चा मिस वर्ल्डचा किताब हा ओपल सुजाता यांनी जिंकलेला आहे। इथे आपला ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे। रेल्वे सुरक्षा दलाच्या म्हणजेच आरपीएफच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? कोणाची नियुक्ती झाली आहे आरपीएफच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून? तर सोनाली मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली। चला, पुढचा आपला प्रश्न आहे रायगडाच्या पायथ्याशी असलेले निजामपूर या गावाचे नाव बदलून काय करण्यात आले? तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तर रायगडाच्या पायथ्याशी असलेले निजामपूर या गावाचे नाव बदलून आता रायगडवाडी करण्यात आलेले आहे। ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे। नुकतेच भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, तर ते आपल्या भारताचे कितवे उपराष्ट्रपती होते? तर पहा, ऑप्शन्स पहा आणि ते कितवे उपराष्ट्रपती होते आपल्या भारताचे, पटकन आन्सर द्या। तर ते आपल्या भारताचे 14वे उपराष्ट्रपती होते जगदीप धनखड। त्यांनी नुकताच त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। चला, पुढचा प्रश्न, कोणत्या भारतीय महिला हॉकीपटूने पॉलीग्रास मॅजिक स्किल पुरस्कार जिंकला आहे? तर कोणी हा पुरस्कार जिंकला मित्रांनो? ऑप्शन्स पहा, यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? मित्रांनो, प्रश्न रिपीट वाचण्याचा एकच हेतू आहे की तेवढ्या वेळामध्ये तुम्हाला जे आन्सर करेक्ट आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। तर सांगा, कोणते आन्सर करेक्ट आहे? कोणत्या भारतीय महिला हॉकीपटूने पॉलीग्रास मॅजिक स्किल पुरस्कार हा जिंकला आहे? तर दीपिका सेहरावत यांनी जिंकला। ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे। महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे नाव बदलून काय करण्यात आले आहे? तर पहा मित्रांनो, नवीन नामकरण करण्यात आलेले आहे। महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे नाव बदलून आता काय करण्यात आले? तर इथे आपला ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे, ईश्वरपूर करण्यात आलेले आहे। चला, पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहा मित्रांनो, आन्सर देण्याचा प्रयत्न करा, महत्त्वाचा प्रश्न आहे। महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी राजेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। इथे आपला ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे। चला, पुढचा प्रश्न, इराण आणि इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी आपल्या भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले आहे? तर पहा मित्रांनो, सर्वांनाच हे आन्सर माहिती असेल, पटकन आन्सर द्या। तर इराण आणि इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी आपल्या भारत सरकारने ऑपरेशन सिंधू राबवले आहे। ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे। राष्ट्रपतीच्या एडीसी बनणाऱ्या पहिल्या महिला नौदल अधिकारी कोण आहेत? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तर पहा, राष्ट्रपतींच्या एडीसी बनणाऱ्या पहिल्या महिला नौदल अधिकारी आहेत यशस्वी सोळंकी। इथे आपला ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे। चला, पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न, 51वी G7 शिखर परिषद 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली? तर कोणत्या देशामध्ये याचे आयोजन करण्यात आले होते मित्रांनो G7 शिखर परिषदेचे? तर कॅनडा या देशामध्ये याचे आयोजन करण्यात आले। कितवी आवृत्ती होती 2025ची? तर 51वी आवृत्ती होती। लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे इथे। नेक्स्ट क्वेश्चन, नुकतेच मराठी अभिनेते अशोक सराफ यांना राष्ट्रपतींच्या हस्ते कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? पहा मित्रांनो, सर्वांनाच याचे आन्सर यायला पाहिजे। आपल्या मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते अशोक सराफ यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे। चला, पुढचा प्रश्न आहे, भारत आणि मंगोलिया संयुक्त लष्करी सराव नोमॅडिक एलिफंट 2025 तर याची 17वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स पहा, यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा। तर भारत आणि मंगोलिया या संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन हे मंगोलियातील उलान बटार या ठिकाणी आयोजित करण्यात आली। लक्षात ठेवा मित्रांनो, कितवी आवृत्ती होती? तर 17वी आवृत्ती होती। इथे आपला ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे। मे 2025 मध्ये भारतातील पहिला पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा जिल्हा कोणता बनला आहे?
तर पहा मित्रांनो, कोणता जिल्हा बनलेला आहे मे 2025 मध्ये आपल्या भारतातील पहिला पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा पहिला जिल्हा? तर दीव हा जिल्हा बनलेला आहे. ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जुलै 2025 मध्ये हरियाणाचे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पहा मित्रांनो, हरियाणा राज्याचे नवीन राज्यपाल हे नियुक्त झालेले आहेत. तर त्यांचे नाव काय आहे? तर पहा ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट होईल? तर इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे. आशिम कुमार घोष हे बनलेले आहेत हरियाणा राज्याचे नवीन राज्यपाल. तर इथे पहा मित्रांनो, 2 राज्यांचे राज्यपाल आणि एका केंद्रशासित प्रदेशाचे उपराज्यपाल हे बदलण्यात आलेले आहेत. तर जुलै 2025 मध्ये आशिम कुमार घोष यांची हरियाणा राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे आणि ते बंडारू दत्तात्रेय यांची जागा घेणार आहेत. आणि मित्रांनो, पुसापती अशोक गजपती राजू हे गोवा राज्याचे राज्यपाल बनलेले आहेत आणि कविंदर गुप्ता हे लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे नवीन उपराज्यपाल बनलेले आहेत मित्रांनो. तर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती. आशियाई सुरक्षा शिखर परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तर आशियाई सुरक्षा शिखर परिषद 2025 तर याचे आयोजन हे सिंगापूर या ठिकाणी करण्यात आले. जुलै 2025 मध्ये कोणत्या राज्य सरकारने मानव हत्ती संघर्ष नियंत्रित करण्यासाठी गजमित्र योजना मंजूर केली आहे? तर पहा मित्रांनो, आन्सर देण्याचा प्रयत्न करा. कोणत्या राज्य सरकारने मानव हत्ती संघर्ष नियंत्रित करण्यासाठी गजमित्र योजना ही मंजूर केलेली आहे? तर आसाम राज्य सरकारने केलेली आहे. इथे आपला ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे. जागतिक पर्यटन अर्थव्यवस्था 2024-25च्या यादीनुसार भारताचे स्थान कितवे आहे? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तर जागतिक पर्यटन अर्थव्यवस्था 2024-25च्या यादीनुसार आपल्या भारताचे स्थान आहे 8वे. ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे. चला पुढचा आपला प्रश्न आहे, केंद्रीय राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी व्यापार सुविधा परिषद 2025 चे उद्घाटन कोठे केले आहे? तर कुठे करण्यात आलेले आहे व्यापार सुविधा परिषद 2025 चे उद्घाटन? तर नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले आणि याचे उद्घाटन कोणी केले मित्रांनो? तर केंद्रीय राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी केलेले आहे. जुलै 2025 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या 4 व्यक्तींना राज्यसभेवर नामांकित केले आहे? तर त्या व्यक्तींची नावे काय आहेत? तर पहा मित्रांनो, इथे जे ऑप्शन्स दिलेले आहेत ते सर्व ऑप्शन्स हे बरोबर आहेत. उज्ज्वल निकम, डॉक्टर मीनाक्षी जैन, हर्षवर्धन श्रृंगला, सदानंदन मास्टर तर या 4 व्यक्तींना राज्यसभेवर नामांकित करण्यात आलेले आहे. मार्च 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन खासगी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? चला पटकन आन्सर द्या. यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन खासगी सचिव म्हणून निधी तिवारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, यावरती अजून एक प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव कोण आहेत? तर त्यांचे 2 प्रधान सचिव आहेत. एक आहेत प्रमोद कुमार मिश्रा आणि दुसरे सचिव आहेत शक्तिकांत दास. तर हे सुद्धा लक्षात ठेवा. कोणत्या भारतीय राज्यात FIH ज्युनियर मेन्स हॉकी वर्ल्ड कप 2025 चे आयोजन केले जाणार आहे? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? कोणत्या राज्यामध्ये होणार आहे FIH ज्युनियर मेन्स हॉकी वर्ल्ड कप 2025 चे आयोजन? हे तामिळनाडू राज्यामध्ये करण्यात येणार. पहा मित्रांनो, 2025चा FIH ज्युनियर पुरुष हॉकी विश्वचषक भारताच्या तामिळनाडू राज्यामध्ये होणार आहे, ज्यामध्ये चेन्नई आणि मदुराई ही यजमान शहरे असणार आहेत. आणि 2025 ही कितवी आवृत्ती आहे? तर 14वी आवृत्ती आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा, मियामी ओपन चॅम्पियन 2025चा किताब कोणी जिंकला आहे? तर इथे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे. जेकब मेन्सिक यांनी जिंकलेला आहे मियामी ओपन चॅम्पियन 2025चा किताब. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रीय पर्यावरण परिषद 2025 चे उद्घाटन कोठे केले आहे? तर याचे उद्घाटन हे नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले. कोणी केले मित्रांनो? तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याचे उद्घाटन केलेले आहे राष्ट्रीय पर्यावरण परिषद 2025 चे. पुढचा आपला प्रश्न, 6वी बिमस्टेक शिखर परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली? तर पहा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे, आन्सर देण्याचा प्रयत्न करा.
ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? 6वी बिमस्टेक शिखर परिषद 2025, तर याचे आयोजन कुठे करण्यात आले? तर 2 ते 4 एप्रिल या दरम्यान थायलंडमधील बँकॉक या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आलेले आहे. ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे. सजल रंजन मुखर्जी बार स्टीलचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? कोणत्या क्रिकेटपटूची नियुक्ती झाली? पहा मित्रांनो, ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तर ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे. रोहित शर्मा यांची निवड झालेली आहे सजल रंजन मुखर्जी बार स्टीलचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून. रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर कोणाची नियुक्ती झाली मित्रांनो? ऑप्शन्स पहा आणि आन्सर देण्याचा प्रयत्न करा. रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणून एन चंद्रशेखरन यांची नियुक्ती झाली आहे. भारतातील कोणते राज्य पूर्ण कार्यात्मक साक्षरता प्राप्त करणारे दुसरे राज्य बनले आहे? तर कोणते राज्य आहे पूर्ण कार्यात्मक साक्षरता प्राप्त करणारे दुसरे राज्य आपल्या भारतातील? तर गोवा राज्य आहे. आणि मग मित्रांनो, पहिले राज्य कोणते? तर मिझोराम आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा.